अहो साहेब, ती बघा आमची जमीन. अहो जमीन तर भरपूर दिसते. तुमच्या आईनं तर तुमच्यासाठी भरपूर जमीन कमवली. आई बहीण नाही, स्वतः म्या कमेली. चांगलं आहे राव. बघ माझं पोरग आलं साहेबासोबत. अहो साहेब, तू थांब इथं, मी आता येते. हा या या. अरे पोरा, तू केव्हा आला पुण्याहून? ए बाई तू कोण आहे? मी काय तुला ओळखीत नाही. तुझा आहे इथून. तुमची आई आहे का ती? आई नाही ती, शेजारची बाई आहे ती. जन्मलेल्या आईला ओळखी ना तू? तुमचं शेत लय चांगलं आहे राव. काही माळ गिळ आहे का? मी जाऊन बघून येऊ का? अहो साहेब, आपलंच शेत आहे, तुम्ही बिनधास्त जाऊन या. बर. काय झालं? तुमचं तोंडले पाड्यानं वाटा लागलं आणि तुमचं पोरग कुठे? जुने भांडे केले, रानातलं काम केलं, लहानाचं मोठं केलं, शाळा शिकली. ते मला आता विचारीनं सुद्धा. आता कशी ओळख देईन त्यो आता मोठा झालाय. आजी जाऊ दे आता, चला घरी, आपल्याला उशीर बी झालाय. अहो साहेब आले. मग कस काय वाटली आपली शेती? राहुल, तुझी शेती मला एकदम मस्त वाटली. आणि तू आता घरी बसून 1 लाख रुपये महिना कमवू शकतोस. आणि तुला आता कामाला यायची गरज नाही. आणि हा, आजपासून माझ्याकडे कत्ताही कामाला यायचं नाही. हा साहेब, तुम्ही असं कोण बोलायला लागले? तू तुझ्या स्वतःच्या आईची किंमत ठेव ना, मग तू आमच्या कंपनीची का किंमत ठेवणार आहे? तुला कामावून काढून टाकलं, तू पहिले इथून जाय. साहेब, मी तुमच्या पाया पडतो, पण असं करू नका. तुला जाय म्हणतो ना, चल निघ इथून. अगं आई, मला साहेबांना आता कामून काढून टाकलं. तुला लहानचं मोठं केलं, शाळा शिकली आणि तुला कामाला लावलं. तुला पैसा दिसायला लागला, आता आई कशी दिसल? तू आईला विसरलंस? आई, खरंच माझं चुकलं. अरे पोरा, इकडे. अरे पोरा, आपल्याजवळ 4 पैसे आले ना, कधीच गरिबी विसरायची नाही. अरे पोरा, आपल्याजवळ 4 पैसे आले ना, तर कधीच माजलेवानी करायचं नाही. आता मला जसं बोलला तसं दुसऱ्याला बोलू नको. गरिबीची जाण ठेवायची. अगं आई, खरंच माझ्याकडून लई मोठी गलती झाली. याच्यानंतर अशी गलती मी कधीच नाही करणार. पोरा, मी सांगते मालकाला, याच्यानंतर कधीच चुका अशी होऊन देऊ नको. आई.